लढून राष्ट्रीय ध्वज को सम्मान देगी। राष्ट्रीय सलूट, सलामी, शेष। नवापूरमध्ये प्रजासत्ताक दिनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी संवाद। नाभिक समाजाचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवापूर नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी यशाचे मंत्र दिले। प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन। कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी प्रशासकीय कामाची पद्धत आणि स्पर्धा परीक्षांचे महत्त्व विशद केले। यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चिती, शिस्त आणि परिश्रमात सातत्य असणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलीस दलाची कार्यप्रणाली सांगतानाच सध्याच्या काळातील सायबर गुन्हे आणि सोशल मीडियाचा दुरुपयोगाबद्दल विद्यार्थ्यांना सतर्क केले। कायद्याचे मूलभूत ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। या शिबिरात 10वी 12वी पदवीधर तसेच UPSC आणि MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती। प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे दोन्ही अधिकाऱ्यांनी सकारात्मक निराकरण केले। विशेषतः युवतींनी अशा उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उपस्थिती। नवापूर नाभिक हितवर्धक संस्थेचे संचालक मनोज भीमराव बोरसे यांच्या संकल्पनेतून हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम, संचालक अशोक सैंदाणे, गोविंद मोरे, संदीप हिरे, रवींद्र सोनवणे, श्रीकांत मोरे, दीपक सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। तत्पूर्वी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी आमदार शिरीष नाईक, चेअरमन भरत गावित, गटविकास अधिकारी देविदास देवरे, नगराध्यक्ष सहनगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा उपक्रमांमुळे समाजातील तरुणांना योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था नेहमीच खंबीरपणे उभी राहील। तुम्ही 12वी केली, 12वी केल्यावर जसं निकम साहेबांनी आपल्याला सांगितलं की PCB PCM ग्रुप आहे, तुम्ही जो ग्रुप सिलेक्ट करता त्यातून तुम्हाला शेकडो पर्यायी मार्ग सुरू होत असतात। आपलं तेव्हापासून आपलं एक गोल फिक्स राहिलं पाहिजे, जर मी PCB ग्रुप घेतला तर यातून मला पुढं काय काय स्कोप आहे। मग तुम्हाला एखाद्या चांगल्या नामांकित पुढं BSc वगैरे करून तुम्हाला एखाद्या नामांकित कंपनीत जायचं आहे किंवा पुढं MCA आहे, BCS आहे, भरपूर फॅकल्टी आहे। आपण आपला रस्ता निवडून व्यवस्थित चाललं पाहिजे। म्हणून मी म्हटलं का असं काही नाही मी म्हणत का तुम्ही इकडे आले म्हणजेच करिअर होईल, असे वाचून किती वाचणार आहे। एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचलं तर तुमचं पाठ होणार आहे, पण ते फक्त तुमच्या अँगलने तुमच्या व्ह्यूजने पाठ होणार आहे। ज्यावेळेस तुम्ही 5-6 लोक मिळून करताय तर ह्या दादानी वेगळं वाचलेलं राहतं, तिने वेगळं वाचलेलं राहतं। आणि बघा आज मानवी एक प्रवृत्ती आहे, आपण काय करतो त्याच्यापेक्षा दुसऱ्याने काय केले खूप माणसाला कुतूहल राहतं। मग त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन वगैरे करता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी ज्या पद्धतीने केलं त्याच्यापेक्षा हे समोरच्याचं सोपं होतं, मग मी याचं काहीतरी घेतलं पाहिजे। मग ते ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला GD म्हणतात त्याला, ग्रुप डिस्कशन, त्यात बऱ्यापैकी तुम्हाला चांगलं आकलन पण होतं। आज नाभिक समाजाकडून तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशनमध्ये आज कार्यक्रम राबवण्यात आला आहे। म्हणजे की मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या मनात MPSC UPSCसाठी जशी भीती असते ती दूर करण्यासाठी सरांनी, तहसीलदार सरांनी आणि इथले पोलीस सरांनी, PI सरांनी जे मार्गदर्शन केले ते मोलाचे ठरलेले आहे। त्यांच्यासाठी सरांचे मनापासून आभार।